आजचा दिवस महाराष्ट्रासाठी मोठ्या घडामोडींचा होता असं म्हणायला हरकत नाही। अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आता नवे गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत। पण हे सगळ्या घडामोडीमध्ये वळसे पाटील यांचंच नाव गृहमंत्री पदासाठी का निश्चित करण्यात आलं याबद्दल आपण या रिपोर्टमध्ये बोलणार आहोत। पण त्यापूर्वी वळसे पाटील नेमके कोण आहेत हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। 30 ऑक्टोबर 1956 रोजी पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झाला। शिक्षण सांगायचं झालं तर BA ऑनर्स आहेत, LLM आहेत, LLB केलेलं आहे, कायद्याच्या शिक्षणाची पदवी घेतलेली आहे। राजकीय पार्श्वभूमी घरामधूनच त्यांना लाभलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय। अनेक जबाबदाऱ्या यापूर्वीच्या सरकारांमध्ये स्वीकारलेल्या आहेत, निभावलेल्या आहेत। अर्थ आणि नियोजन खात्याचे मंत्री होते, वैद्यकीय खात्याचे मंत्री होते, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री होते। त्यासोबतच 2009 ते 2014 या काळात विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राला परिचित आहेत। आतापर्यंत 7 वेळा त्यांनी आंबेगाव तालुक्याचं नेतृत्व केलंय। पण हे सगळं जरी असलं तरी मुळात राष्ट्रवादीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची कमी नाही। पण असं असताना वळसे पाटीलच का, हा प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं आपण या रिपोर्टमध्ये मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत। यातलं पहिलं कारण आहे वळसे पाटील हे पवारांचे अत्यंत विश्वासू आहेत। फक्त शरद पवारांचे नाही तर पवार कुटुंबियांचे सुद्धा वळसे पाटील हे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून मानले जातात। शरद पवारांचे स्वीय सहाय्यक होते, पण त्यासोबतच कुठलीही गोष्ट पक्षातली बाहेर न सांगण्याचं कसब हे वळसे पाटलांमध्ये आहे आणि त्यामुळेच शरद पवारांनी एखादी गोष्ट त्यांना सांगितली तर ती निश्चित पूर्ण होते असं सुद्धा सांगितलं जातं। त्यामुळे शरद पवारांचे विश्वासू हे वळसे पाटलांच्या निवडीमागचं आहे पहिलं कारण। दुसरं कारण आहे 7 वेळा आमदार झालेले आहेत, अनुभवी नेते आहेत, विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यामुळे काम कसं चालतं हे माहिती आहे आणि हाच सगळा अनुभव त्यांना कामाशी येणार आहे। इतकंच नाही तर मंत्रीपदी सुद्धा काम केलेलं आहे, आघाडी सरकार असू द्या किंवा युती सरकारमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे सरकार नक्की कसं चालतं याची माहिती वळसे पाटलांना नक्कीच आहे आणि त्यामध्येच हे महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे जास्त खरं तर वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आहेत, त्यांना एकत्र घेऊन चालण्याचं कसब हे गृहमंत्र्याला निभावायचं आहे आणि त्यामुळेच अनुभव हे जर बघायला गेलं तर वळसे पाटलांची निवड होणारच होती। पुढचा त्यांचा मुद्दा आहे तो म्हणजे अतिशय मितभाषी आहेत, माध्यमांशी फारसे बोलणारे नाहीत। आता तुम्ही म्हणाल की हा गुण कसा होऊ शकतो, पण पक्षाच्या दृष्टीने आणि राजकीय नेत्यांच्या दृष्टीने हा गुणच मानायला हवा, कारण हल्लीच्या काळी माध्यमांशी सहजपणे बोलणारे नेते अधिक आहेत, पण पक्षाची भूमिका मांडणारे आणि समोर येऊन थेट न बोलता कृती करणारे नेते कमी आहेत। त्यामुळे वळसे पाटील या बाबतीत खास उजवे ठरतात, अत्यंत मितभाषी आहेत। वळसे पाटलांनी कोणावरती थेट टीका केली आहे असं अजून तरी समोर आलेलं नाही, थेट शत्रुत्व नाही। कुठल्याही एखाद्या बातमीमध्ये, एखाद्या मुद्द्यामध्ये, एखाद्या घोटाळ्यामध्ये नाव आलंय, अचानक राज्यभर व्हायरल झाले, अशी कुठलीही गोष्ट वळसे पाटलांबद्दल अजून तरी समोर आलेली नाही। चौथा मुद्दा मूळ राष्ट्रवादीचेच आहेत। वळसे पाटील हे मूळ राष्ट्रवादीचे आहेत। राष्ट्रवादीमध्ये सध्या काही नेते असे आहेत की जे बाहेरून आलेले आहेत आणि त्यामुळे ज्येष्ठतेनुसार आणि पक्षामध्ये पक्ष स्थापन झाल्यापासून पवार यांच्यासोबत राहत असल्यामुळे वळसे पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे। याशिवाय असं म्हणण्यात येतं की कायदेशीर त्यांची पदवी ही सुद्धा महत्त्वाचं कारण आहे। वळसे पाटलांनी विधानसभा मागच्या वेळी अत्यंत चांगली चालवली असं म्हटलं जातं आणि ते असताना कायदेशीर बाजू आता विशेषतः महाविकास आघाडीच्या फॉर्मेशनमध्ये जी काही होती ती LLB आणि LLM ची पदवी घेतलेल्या वळसे पाटलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली, पक्षाच्या समोर आणली असं सांगितलं जातं आणि त्यामुळेच गृह खातं आणि कायदा अशी माहिती असणारी व्यक्ती म्हणून वळसे पाटलांची निवड होण्याची शक्यता आहे। या आहेत वळसे पाटलांच्या बाजू। याशिवाय ते पश्चिम महाराष्ट्रामधले आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादीचा सर्वाधिक होल्ड हा पश्चिम महाराष्ट्रामधला आहे, त्यामुळे इथल्या नेत्याला कुठेतरी प्रतिनिधित्व देणं महत्त्वाचं आहे। या भागातला नेता आहे, त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जे राष्ट्रवादीचे बलस्थानं मानले जातात त्याच भागातल्या नेत्याला आता गृहमंत्रीपदी घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता वळसे पाटलांसमोर प्रचंड आव्हानं आहेत, पोलीस दलाची प्रतिमा टिकवण्यापासून ते मनोबल उंचावण्यापर्यंत आणि अर्थात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठा टिकवण्यापर्यंत असे अनेक आव्हानांचे डोंगर आता वळसे पाटलांसमोर आहेत। त्यामुळे ते या सगळ्याला कसे सामोरे जातात हे सुद्धा बघावं लागणार आहे। पण तुर्तास या रिपोर्टमध्ये इतकंच। मला खात्री आहे हा रिपोर्ट तुम्हाला आवडला असेल। याबद्दल काही मतं असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा
आमच्या फेसबुक पेजलाही आवर्जून फॉलो करा.